मधल्या 6 मतदारसंघांमध्ये निवडणूक पार पडणार आहे, मतदान होणार आहे आणि त्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मैदानात उतरलेले आहेत। केवळ 4 दिवसांचा कालावधी आता मतदानासाठी उरलेला आहे आणि असं असताना सर्व राजकीय पक्षांनी आपला प्रचार आणि प्रचाराचा वेग वाढवला असल्याचं आपण पाहतोय। तर आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। पहिले नाशिक आणि त्यानंतर कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झालेली आहे। त्यानंतर मुंबईमधल्या घाटकोपरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो अगदी काही वेळातच सुरू होणार आहे। भव्य असे बॅनर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लागलेले आहेत, ते देखील आपण बघतोय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव योग्य खबरदारी सुद्धा घेतली जाते। मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा हा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मोदींच्या स्वागताची ही जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। याशिवाय जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन आज या रोड शो मध्ये बघायला मिळणार आहे। लेझिम नृत्य असेल, वारकरी असेल, टाळ मृदुंगाचा गजर असेल, हे सर्व काही आज आपल्याला या रोड शो मध्ये बघायला मिळणार आहे। तर मुंबईकरांनी देखील मोठ्या संख्येने हजेरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघण्यासाठी आता लावलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता रोड शो साठी पोहोचलेले आहेत। त्या दरम्यानची दृश्य आपण बघतोय। ही साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आहे। रोड शो साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे आणि सर्व नेत्यांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघतोय। उज्ज्वल निकम हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत आता केलेलं आहे। तर आपण दृश्य आता बघू शकतोय। भव्य असा रोड शो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अगदी काही वेळातच सुरू होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याचं मतदान हे आता अगदी 4 दिवसांवर आलेलं आहे आणि त्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी भव्य रोड शो करतायत। छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या रोड शोची सुरुवात करणार आहेत। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। या ठिकाणी आता पाहतोय आपण एकनाथ शिंदे हे देखील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतायत। देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। आशिष शेलार उपस्थित आहेत। उज्ज्वल निकम उपस्थित असल्याचंही आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय। खरं तर आता 5वा आणि अखेरचा टप्पा सुरू आहे आणि त्यामुळे प्रचाराला देखील तितकाच वेग आला असल्याचं आपण बघतोय। महायुतीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये आलेले आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात